अश्विनी बिद्रे हत्याकांडाच्या अंतिम सुनावणी सुरू आहे ना. आज या ठिकाणी न्यायालयाने आरोपी आणि अश्विनी बिद्रे परिवाराचं म्हणणं ऐकून घेतलं होतं आणि हा निकाल आता 21 एप्रिल रोजी सुनावण्यात येणार आहे. आपल्यावर या ठिकाणी अश्विनी बिद्रे यांचे वडील आहेत जयकुमार बिद्रे, त्यांची मुलगी आहे सिद्धी, त्याचबरोबर त्यांचे पती आहेत आणि त्यांचे बंधू जे आहेत आनंद बिद्रे हे आपल्याबरोबर. आपण त्यांच्याशी या ठिकाणी जाणून घेऊया. काका, तुम्हाला न्यायाधीशाने विचारलं होतं तर काय प्रकारे तुम्ही तिथं आपलं मत मांडलेलं, तुम्ही काय मागणी केलेली आहे? मी हे जी हत्या झाली आहे ही अतिशय क्रूरपणे हत्या केलेली आहे आणि जे आरोपी आहेत त्यांना जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावी विनंती केलेली आहे. कशा प्रकारे तुम्ही तुमच्या मुलीला शिकवलं होतं, इथं पण PSI पर्यंत आणलेलं? खडतर परिश्रमात कष्ट करून चांगलंच शिक्षण दिलेलं तिघांना पण काय, परंतु वेळेचं काय सांगता येत नाही, थोडं काय होणार ते, त्यामुळं वाईट वाटतंय. सिद्धी आहे आपल्याबरोबर. बेटा, या ठिकाणी तू न्यायालयासमोर आपलं मत मांडलेलं आहेस, काय तुझी मागणी आहे आता? माझी एकच मागणी आहे, सर्व आरोपींना कठोरातील कठोरात शिक्षा व्हावी, त्यांना फाशी व्हावी. कारण ज्या प्रकारे त्याने माझ्या आईचा खून केला आहे ते खूप क्रूरतेने केलेलं आहे. आणि अशा लोकांमुळे हे जे पोलीस ऑफिसर आहेत यांना पण कलंक लागतो. जेव्हा ही सर्व प्रकार घडला होता, तुझ्या आईची हत्या झाली होती, तुझं वय काय होतं, कसा तुम्हाला त्रास सहन करावा लागला? मी साधारणतः 7-7 वर्षांचे होते आणि तेव्हापासून आता 7-8-9 वर्ष झालेले आहेत. हे काळ खूप टेन्शनचा, स्ट्रेसचा होता आमच्या घरात. कारण पप्पा घरातले सगळे सारखं ये जा करायचे, प्रत्येक शुक्रवारी यायचे, बोलायचे, प्रत्येक ठिकाणी जायचे, मागण्या करायचे, पण त्यांना कोणी दाद देत नव्हतं. कारण सुरुवातीचे 2-3 वर्ष लोकांनी आरोपीची कशी मदत होईल, पोलीस ऑफिसर्सनी किंवा बाकी सगळ्या तपास अधिकाऱ्यांनी ह्याच गोष्टीकडे लक्ष दिलं की आरोपी कसे वाचतील. पण नंतर जसं मीडियाने किंवा सगळ्यांनी सहभाग घ्यायला सुरू केला तसं पोलिसांनी आपलं इन्व्हॉल्वमेंट कमी केलं आणि आम्हाला मदत केली. तुझे वडील जेव्हा दर शुक्रवारी कोल्हापूरवरून पनवेल नवी मुंबईला येत होते, तेव्हा तुला भीती वाटायची की जे आईबद्दल झालं ते म्हणजे कदाचित वडिलांबरोबर सुद्धा होऊ शकतं? हो, याची खूप भीती असायची. कारण प्रत्येक शुक्रवारी सकाळी पहाटेचं निघून परत संध्याकाळी रात्रीपर्यंत यायचं, त्यात ये जा करायचं टाईम. इथे लोक पण अनोळखी, काय झालं तर, कोणी काय केलं तर, आरोपींनी काय केलं तर, किंवा कुठे ॲक्सिडेंट झाला तर, त्यामुळे खूप असं भीती वाटायची, झोप वगैरे लागत नसायची. तुला काय पुढे बनायचं आहे, काय तू बनणार आहेस? मला आता तरी माझ्या आईकडे बघून माझं मत होतं की आपण पण सिव्हिल सर्व्हिसेस द्यावा आणि काहीतरी बनावं. पण तू कोर्टासमोर तुझं मत मांडलंस की जरी मला त्या डिपार्टमेंटला जायचं असतं तरी आता तो भरोसा नाही राहिला तुझ्या मनात. हो, हे सगळी घटनेचा माझ्या मनावर खूप जास्त परिणाम झाला आहे. हे सगळं बघणं, पोलिसांचं कसं आरोपीला मदत करणं, या सगळ्यामुळे माझं सिस्टममधनं विश्वास उडालेला. पण कुठेतरी असतं ना की चांगली लोक असतात, त्यामुळे थोडंफार इकडे तिकडे आहे की काहीतरी असू शकतं आणि सिस्टम चेंज करायची असेल तर यामध्येच असायला लागतं, तरच काहीतरी बदल होऊ शकतो. तू आता MPSC UPSCची तयारी करणार आहे? हो, माझं कॉलेज झाल्यावर करणार आहे. कोर्टाने तुला विचारलं नुकसान भरपाई किंवा या संदर्भामध्ये समोर आलं, तेव्हा तू काय नुकसान भरपाई मागितलेली आहे? मला काहीही नुकसान भरपाई नको आहे, कारण त्यांच्या पैशाने कायच होणार आहे. माझी आई गेली आहे आणि आईची उणीव कुणी भरून काढू शकत नाही, त्यामुळे त्यात काही होणार नाही आहे. मला त्या ॲनलमेंटनं काही फरक पडणार नाही. सो पैशाने कायच करणार आहे, पैसे नको आहेत मला, त्यांचं काही नको. माझी आईचं जे डॅमेज झालं आहे त्याचं काय होऊ शकत नाही. सर, कोर्टाने तुमचंही मत जाणून घेतलं, तुम्ही बंधू आहात, त्यांचे भाऊ आहात, काय तुम्ही मत मांडलं? न्यायमूर्तींनी आम्हाला शिक्षेबद्दलचं मत विचारलं होतं. मी त्यांना एवढं सांगितलं की जो आरोपी आहे पोलीस अधिकारी आहे आणि एक पोलिसांच्याबद्दल एक समाजामध्ये एक असं भाव आहे की एक आदरभाव आहे. ते पोलीस म्हणजे आम्हाला वाचवणारे अशी एक संस्था आहे ती. पण या केसमध्ये तुम्ही बघाल तर आरोपी पोलीसच आहे. पण नवी मुंबई ही एंटायर पोलीस डिपार्टमेंटने या केसमध्ये जो हलगर्जीपणा दाखवला आणि यांना आरोपीलाच वाचवायचं होतं. केस FIR फाईल होऊन आरोपीला अरेस्ट व्हायला 2 वर्ष लागली आणि या 2 वर्षामध्ये नवी मुंबईने प्रत्येक वेळेस
आरोपीला वाचवायचा प्रयत्न केला. जे काही पुरावे होते त्या पुराव्यावरती काहीही काम न करता, आरोपीला न अटक करता 2 वर्ष त्याला मोकळा सोडला होता. हे सगळे पुरावे नष्ट करण्यासाठी. हे सगळे न्यायमूर्तींना आपल्या वकिलांनी सांगितलं, आम्ही बाजू मांडली. माझं मत एवढंच होतं की जो पोलीस किंवा जे प्रोफेशनमध्ये लोक आपल्याला या सोसायटीतल्या लोकांना वाचवण्यासाठी आहे, असे लोकच जर खून करत असतील तर अशा लोकांकडे किंवा पोलीस अधिकाऱ्यांकडे संवेदना दाखवणे हा मार्ग नाही आहे. याच्यावरती कठोरात कठोर कारवाई अशा लोकांवर झालीच पाहिजे. हे एक या स्टेटमेंटमुळे किंवा या केस एक आपल्यासमोर एक पर्याय म्हणून उभा राहायला हवा आणि यातून न्यायालयाने एवढंच दाखवून दिलं पाहिजे सोसायटीला की पोलीस असो किंवा जे कोण असेल वरिष्ठ लोक या केसमध्ये, यांच्यावरती आम्ही कठोर कारवाई करू. फॅमिली कडून आम्ही त्यांना फाशीची शिक्षेचीच मागणी केली. सर, तुम्हाला विचार, नुकसान भरपाई एवढ्या सगळ्या काळामध्ये जे तुमचं नुकसान झालं आहे, परिवाराचं नुकसान झालं, तुमच्या मुलीचं नुकसान झालं, तुमचं झालं, तर काय तुम्ही नुकसान भरपाई म्हणून मागितली आहे किंवा काय सुचवलं आहे तुम्ही? हो का, जे आमचं दुःख आहे त्याची किंमत नाही. जे आमचा माणूस गेला आहे, माझ्या मुलीची आई गेली आहे, त्याची किंमत होऊ शकत नाही. त्यामुळं आम्ही कोर्टाने त्याच्याकडून जे कॉम्पेन्सेशनचा विषय केला त्याला आम्ही डिनाय केला. ते आम्हाला नको आहे आणि ती गोष्ट आम्ही डिनाय केल्या. पण मी असंही म्हणालो आहे की शासनानं जे ती सर्व्हिसमध्ये राहिली असते तर मुलीचं करिअर घडलं असतं. तर शासनानं तिचा जो पगार आहे स्टार्टअपपासून आत्तापर्यंत जो की ती मुलीसाठी, मुलीच्या करिअरसाठी वापरू शकली असती, तो शासनानं द्यावा तिचा पगार. दुसरी गोष्ट मी त्यामध्ये अजूनही म्हटलं, पोलिसांची असंवेदनशीलता, कुटुंब म्हणून, कुटुंब प्रमुख म्हणून, पोलीस खात्याचा एक वरिष्ठ प्रतिनिधी म्हणून त्या पीडिताच्या नातेवाईकांना भेटणं गरजेचं होतं, सांत्वन करणं गरजेचं होतं की बा आम्ही, आमच्या कुटुंबातील एक व्यक्ती गेली तर ती सांत्वन, ते आज तक नवी मुंबई पोलीस असू दे, ठाणे ग्रामीण पोलीस असू दे किंवा राज्याच्या पोलीस महासंचालक किंवा गृहसचिवाकडनं कुणीही त्या मुलीला भेटायला आलेलं नाही. ही सगळ्यात दुर्दैवाची बाब आहे. तुम्ही आज कुटुंब म्हणता, स्त्री प्रतिनिधी म्हणता, पण हे सगळी गोष्ट बोलण्यापुरती आहे, माध्यमांसमोर बोलण्यापुरती आहे. पण प्रत्यक्षात कृती ही शासनाची असू दे, पोलिसांची असू दे, ही महिला अगेन्स्टमध्ये आमच्या तर केसमध्ये दिसून आलेली आहे. सर, तुम्ही आता काही त्यावेळी तत्कालीन पोलीस वरिष्ठ अधिकारी होते, त्यांच्यावर तुम्ही तक्रार केलेली आहे, त्यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे. नेमकं कुणाबद्दल तुमची नाराजी आहे, काय मागणी आहे काय त्यांच्यावर? मी ह्या गुन्ह्यामध्ये ज्यावेळी पहिल्यांदा जर आरोपी जर आम्ही FIR जर असेल, FIR जर जानेवारीमध्ये असेल आणि आमची मिसिंग कंप्लेंट जुलैमध्ये असेल तर आरोपी अटक व्हायला 2.5 वर्ष लागतात. हे सगळी जबाबदारी नवी मुंबई पोलीस कमिशनरांची. नवी मुंबई पोलीस कमिशनर हे ह्या दोन्ही आरोपींना, पहिल्या जे 2 अक्यूज ह्यामध्ये नावं पुढे आली होती, त्यांना वाचवण्यासाठी सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या. त्यांनी आमची एक परिवाराची एक मिटिंग घेतली, म्हणजे कॉमन, त्यावेळेला कोण कमिशनर हेमंत नगराळे होते, त्यांनी कॉमन मिटिंग घेतली. त्या मिटिंगला पांढरे, आनंद होता, मी होतो, म्हणजे आम्ही नातेवाईक. काय तपास झाला हे आम्हाला ऐकायचं होतं किंवा आम्हाला काय म्हणणं होतं ते मी आज तुम्हाला त्या बाबतीत असंही सांगू शकतो की त्यांनी जी भाषा वापरली की ती न सांगण्यासारखी होती महिलांच्या बाबतीत आणि त्या एकदम निग्लिजन्स. त्यानंतर आम्ही राज्याच्या पोलीस महासंचालकांची भेट मागितली, आनंदनी तो मेल केला, ती त्या मेलला रिप्लाय नाही. आम्ही त्या फोन केले, त्यांना त्याचा रिप्लाय नाही. मग हे सगळं कंटाळून आम्ही हायकोर्टला रीट पिटिशन केली आणि हायकोर्टला रीट पिटिशन केल्यानंतर ह्याच्यामध्ये एक कमिटी फॉर्म झाली, त्यामध्ये तपास सुरू झाला. नंतर बघा ना, ज्या महिला पोलीस अधिकाऱ्यांनी ह्या सगळा तपास केला त्या संगीता अल्फॉन्सोची मार्च 2017ला बदली केली. त्यानंतर ह्यात 7 महिने काही झालेलं नाही. त्याच्या पुढे जाऊन हा पोलीस खात्याचा जावई आहे का? कारण किडनॅपिंग, खुनाच्या दृष्टीने किडनॅपिंगचा गुन्हा 31 जानेवारी 2017ला दाखल असताना ह्याला नोव्हेंबरपर्यंत रिकामा फिरत होता. ऑक्टोबरला ह्याला ठाणे ग्रामीणनं हजर करून घेतलं आहे. त्याचे कुठलेही पेपर नाहीत, तू कुठे होता, काय होता, मेडिकल सर्टिफिकेट काही नाहीत, कारण आम्ही माहिती अधिकारात मागितलेलं आहे. माहिती आयुक्तांनी द्यायचा आदेश दिला आहे. नवी मुंबई ठाणे ग्रामीण देत नाही आपल्याकडे ते मुदत. यावरून ह्या आरोपींना वाचवण्याला तत्कालीन ठाणे ग्रामीणचे SP पण त्याला जबाबदार आहेत, कोकण आयची जबाबदार आहेत. हे आम्ही वारंवार सगळ्या गोष्टी लिखितमध्ये गेलेले. आज जे कोर्टाने आम्हाला जे विचारलं ना, ती घरत साहेबांचं स्किल आहे. घरत साहेबांनी ज्या आम्ही निवेदन केली होती शासनाला ती एक्झिबिट करायला कोर्टाकडे परवानगी मिळाली. तत्कालीन न्यायमूर्ती माधुरी आनंदांनी त्या ॲक्सेप्ट केल्या आणि त्या आज पुराव्यासाठी पुढे आल्यात
की आम्ही वारंवार माहिती म्हणजे ॲप्लिकेशन करतो आहे, हे तपास होत नाही, ते तपास होत नाही. त्यामुळं नवी मुंबई पोलिसांच्या बाबतीत आम्ही 2017पासूनच समोर आहे. हायकोर्टाला सुद्धा आम्ही तसं सांगितलं आहे. एव्हन आम्ही हायकोर्टाला पण सांगितलं आहे की तात्कालीन SP ने हा आरोपी हा कशा पद्धतीचा आहे ह्याचा राज्याच्या गृहमंत्र्याला रिपोर्ट पाठवलेला आहे. तो सुद्धा आम्ही माहिती अधिकारामध्ये येऊन कोर्टाला हे केलेलं आहे, सबमिट केलेला आहे. कुठल्या त्या रिपोर्टमध्ये सरळ सरळ आहेत कुठल्या मिनिस्टरचे त्याचे संबंध आहेत, कुठल्या विरोधी पक्षाचे संबंध आहेत, हे लिखितमध्ये आहे. नक्कीच आपण पाहतो की या ठिकाणी आता 21 एप्रिल रोजी जी शिक्षा सुनावण्यात येणार आहे. दरम्यान आज जे सुनावणी आहे त्याच्यावेळी नवी मुंबई पोलिसांच्या या ठिकाणी तात्कालीन जे अधिकारी होते त्या केस संदर्भामध्ये त्यांनी जे निग्लेन्स केलं, जे मदत केली नाही, या संदर्भात तीव्र जी नाराजी आहे ती गोरे कुटुंबियाकडून व्यक्त करण्यात आलेली आहे. विनायक पाटील, ABP माझा, नवी मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.